नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, आज आपण स्कॉलरशिप परीक्षा 4थी आणि 7वी साठी पेपर क्रमांक 1 ची जी प्रश्नपत्रिका आहे, भाषा मराठी व गणित या विषयाची प्रश्नपत्रिका कशा पद्धतीची असते आणि ती कशा पद्धतीने सोडवणं आवश्यक असते हे या व्हिडिओ मधून पाहणार. चला तर मग लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, मराठी विषयाचे 25 प्रश्न गुण आहेत 50 गुण. 50 गुणासाठी ही मराठी विषयाची प्रश्नपत्रिका आहे. पहा, प्रश्न पहिला आणि दुसरीसाठी सूचना. खालील उत्तरा काळजीपूर्वक वाचा व त्या खालील प्रश्नांचा योग्य उत्तराचा पर्याय निवडा. आता हा उत्तर आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा होता. पण आता आपण हा उत्तर वाचूया. विद्येबरोबर आमच्यातील शील पाहिजे. शिलाशिवाय विद्या फुकाची आहे. कारण विद्या हे एक शस्त्र आहे. एखाद्या जवळ विद्येचे शस्त्र असेल व तो शीलवान असेल तर त्या जोगे तो एकाचे रक्षण करील. तोच इतर जर शीलवान असेल. विद्या ही तलवारी सारखी आहे, परंतु तिचे महत्त्व तिला धारण करणाऱ्यावर अवलंबून राहील. कारण अडाणी मनुष्य कोणास साधारणपणे फसवू शकत नाही, परंतु शिकल्या सवरलेल्या लोकांच्या ठिकाणी कोणास कसे फसवावे व त्या फसवण्यासाठी लागणारा युक्तिवाद असल्याने खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे तो भासू शकतात. पण आता पहिला प्रश्न आहे, हा उत्तर काळजीपूर्वक वाचल्यानंतर पहिला प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे, विद्या ही कशासारखी आहे? काय प्रश्न विचारलाय? विद्या ही कशासारखी आहे? तर पहा, पर्याय एक आहे शस्त्रासारखी, तलवारीसारखी, शीलवान आणि युक्तिवाद. जर आपण हा जो उत्तर आहे तो काळजीपूर्वक वाचला असेल तर आपल्याला लगेच लक्षात येईल की विद्या कशासारखी आहे. तर पहा, विद्या ही तलवारी सारखी आहे. कशासारखी आहे? तलवारी सारखी. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, शिकलेल्या लोकांजवळ फसवण्यासाठी काय असते? शिक्षण, पैसा, युक्तिवाद, अनुभव. पहा, आता शिकलेल्या लोकांजवळ फसवण्यासाठी काय असते? तर पहा, शिकले सवरलेल्या लोकांच्या ठिकाणी कोणास कसे फसवावे व त्या फसवण्यासाठी लागणारा युक्तिवाद. लागणारा काय? युक्तिवाद. म्हणजेच काय? पर्याय क्रमांक 3 हे दुसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे, युक्तिवाद. बरोबर. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे. काय प्रश्न तिसरा आहे? पहा, समानार्थी शब्द शोधा. धनुष्य. धनुष्याचं काय करायचं आहे? समानार्थी शब्द शोधायचा आहे. धनुष्य. पहा, आपलं वाचन देखील तेवढं जास्तीत जास्त वाचन असेल तर आपल्याला लगेच लक्षात येतं. म्हणजे आपल्याला गोष्ट आलेला शब्द लक्षात येतो आणि त्याचा समानार्थी शब्द देखील समजतो. धनुष्य. धनुष्याचा समानार्थी शब्द पर्याय 1 आहे झाप, पर्याय 2 आहे जहाज, पर्याय 3 आहे कोदंड आणि पर्याय 4 आहे तीर. पहा, काही विद्यार्थी काय करतील, तीर हे लिहितील, पण धनुष्याला तीर हा समानार्थी शब्द नाही. तीर काय? तीराला समानार्थी शब्द बाण. धनुष्य. धनुष्य म्हणजे कोदंड. काय? कोदंड. पर्याय क्रमांक 3 हे आपलं अचूक उत्तर आहे. काय? कोदंड. त्यानंतर प्रश्न चौथा होता, खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा. शुद्ध शब्द आपल्याला शोधायचा होता. पहा, पर्याय 1 आहे निर्मळ, पर्याय 2 आहे विभूती, पर्याय 3 आहे ग्रहपाठ आणि पर्याय 4 आहे भीतीदायक. पहा, याचा शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक 1 निर्मळ. कोणता? निर्मळ. आता विभूती का नाही? तर विभूतीची भूची व्हॅल्यू काय पाहिजे होती? दुसरी पाहिजे होती. म्हणजे विभूती शब्द असा आहे. पहा, विभूती हा असा शब्द आहे विभूती. आणि गृहपाठ कसा आहे? पहा, आपण गृहपाठ करतो. गृहपाठ हा शब्द असा आहे, गृहपाठ. आणि भीतीदायक तिची व्हॅल्यू काय पाहिजे होती? दुसरी पाहिजे होती. भीतीदायक असा शब्द आहे. मग आपल्याला काय विचारलं होतं? शुद्ध शब्द. कोणता शुद्ध शब्द आहे? निर्मळ. म्हणून आपलं चौथ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पाचवा प्रश्न, सुंदर प्रश्न आणि छान प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. पाचवा प्रश्न, पागा हा निवारा असणारा प्राणी खालीलपैकी कोणता? या ठिकाणी आपल्याला चित्र दिलेले आहे. या ठिकाणी घोड्याचं चित्र दिलंय, या ठिकाणी हरणाचं चित्र दिलंय, या ठिकाणी वाघाचं चित्र दिलंय आणि मेंढीचं चित्र दिलंय. मग आपल्याला पर्याय दिले फक्त ब आणि क, फक्त अ योग्य, फक्त अ आणि क योग्य, फक्त क आणि ड योग्य. आता पागा हा निवारा कशाचा असतो? तर घोड्या या प्राण्याचा असतो. घोडा. घोड्याच्या निवाऱ्याला पागा किंवा तबेला असं म्हणतात. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त अ. काय आहे? फक्त अ. फक्त अ कुठे आहे? पर्याय क्रमांक 2. म्हणजे पाचव्या प्रश्नाचं आपलं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पुढे 6वा प्रश्न आहे. पहा,
खालील वाक्यात मराठी भाषेत वापरले जाणारे एकूण किती इंग्रजी शब्द आले? पहा वाक्य काय आहे? इंटरनेटवर विविध इंटरनेटवर काय सांगितलंय? इंटरनेटवर विविध डाटा सर्वांसाठी अवेलेबल असतो. आता आपल्याला इंग्रजी शब्द ओळखायचे, तर पहा पहिला शब्द आहे इंटरनेट. बरोबर, काय आहे पहिला? इंटरनेट. पहिला इंटरनेट आहे, डाटा आहे आणि अवेलेबल. म्हणजे इंग्रजी किती? 3 शब्द आलेले आहेत. म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपलं पर्याय क्रमांक 4. बरोबर, 6व्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4. 3 शब्द इंग्रजी आलेले आहेत, इंटरनेट, डाटा आणि अवेलेबल. आता पहा प्रश्न 7वा आहे. काय प्रश्न 7वा आहे? तर सोबतच्या चौकटीतील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील उजवीकडून 11वे अक्षर कोणते? पहा आता या चौकटीमध्ये जे अक्षर आहेत त्या अक्षरांचा वापर करून आपल्याला काय करायची? एक म्हण तयार करायची. याच्यासाठी तुमच्या म्हणी पाठ असणं गरजेचं आहे. जर म्हण पाठ असेल तरच तुम्ही 11वा अक्षर शोधू शकता. तर काय म्हणी? तर पहा म्हण आहे हलवायाच्या घरावर तुळशी पत्र. पहा ह ल वा या च्या घ रा व र तू ळ शी पत्र. काय आहे? हलवायाच्या घरावर तुळशी पत्र. पहा ह ल वा या च्या घ पुढे घ रा व र तू ळ शी पत्र. ओके, अशा पद्धतीची ही म्हण आहे. म्हण कधी आपल्या लक्षात येईल? म्हण कधी? समजा आपल्या ज्यावेळेस पाठांतर चांगला असेल, आपण म्हणी वाचल्या असतील तर आपल्याला लक्षात येईल. म्हणून तुम्हाला जेवढ्या काही म्हणी आहेत त्या म्हणींचा वारंवार वाचण्याचा सराव करायचा आहे, तर तुमच्या लक्षात येईल म्हण कोणती आहे. नाही तर आपण किती शोधलं तरी आपल्याला म्हण शोधत नाही. सगळ्यात अवघड प्रश्न असतो हा. आपल्याला जर म्हण माहिती असेल तरच आपण म्हण त्या याच्यातली चौकोनातली काय करू शकतो? चौकोनातली अक्षरे जुळवून तयार करू शकतो. म्हणजे पहा हलवायाच्या घरावर तुळशी पत्र ही म्हण तयार झाल्यानंतर 11वा अक्षर. 11वा अक्षर आपल्याला बघायचं. कुठून विचारलंय? तर उजवीकडून विचारलंय. पहा ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू. म्हणजे उजवीकडून 11वा अक्षर आपल्याला शोधायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. काय आलं? या. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आपलं 7व्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. लक्षात ठेवा. पुढं 8वा प्रश्न. आता पहा 8व्या प्रश्नात खूप सोपा प्रश्न विचारलाय. 8वा प्रश्न काय विचारलाय? तर पहा पुढील वाक्यातील क्रियापद पर्यायातून शोधा. आपल्याला काय करायचंय? क्रियापद. आपण म्हटलंय क्रिया पूर्ण करणारा, त्याचबरोबर वाक्याच्या शेवटी येणारा आणि क्रिया पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, त्याला काय म्हटलंय? क्रियापद म्हटलंय. म्हणून पहा पुढील वाक्यातील क्रियापद मी उद्या गावाला जाणार आहे. पहा पर्याय आपल्याला दिले आहे, गावाला, उद्या आणि मी. आता याच्यातलं काय करायचंय? क्रियापद ओळखायचंय. पहा वाक्याच्या शेवटी असतं, कधी कधी मध्ये येतं बरं का, पण शक्यतो वाक्याच्या शेवटी असतं. म्हणून लगेच लक्षात येते आपल्याला की आहे. आहे काय आहे? क्रियापद. मी उद्या गावाला जाणार आहे. आहे हे काय आहे? क्रियापद. त्यानंतर 9वा प्रश्न. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ पर्यायातून शोधा. नाटकातील रामाचे पात्र मुलांना आवडले. पहा नाटकातील रामाचं पात्र. पात्र म्हणजे काय आहे? भांडे योग्य आहे? नदीचं पात्र आहे का नाटकातील भूमिका आहे? पहा म्हणजे नाटकातलं पात्र. पात्र म्हणजे काय? नाटकातली भूमिका. थोडक्यात म्हणजे नाटकातली भूमिका. हे पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर आहे 9व्या प्रश्नाचं. आता पहा प्रश्न 10 आणि 11 साठी सूचना आहे. खालील कविता वाच व विचारलेल्या प्रश्नांचा अचूक पर्याय निवडा. पहा आता कविता काय आहे ती वाचूया. वेड कोकरू खूप थकलं, येताना घरी वाट चुकलं, अंधार बघून भलतच झालं, दमून दमून झोपेला. हे काय आहे? कविता आहे. या कवितेवर आधारित प्रश्न कसा विचारला जातो? पहा पहिला प्रश्न म्हणजे 10वा प्रश्न. कवितेत कोणत्या प्राण्याच्या पिल्लाचा उल्लेख आलेला आहे? पहा बरं का, खूप छान प्रश्न विचारलाय. कवितेत कोणत्या प्राण्याच्या पिल्लाचा उल्लेख आलेला आहे? पहा या ठिकाणी कोकरू हा याचा उल्लेख आलाय. कोकरू. बरोबर. मग ते कोणत्या प्राण्याचं आहे? गाईचं आहे, म्हशीचं आहे, शेळीचं आहे का मेंढीचं आहे? बरोबर नाही. कशाचं आहे? तर
कोकरू असतं मेंढीचं. कशाचं असतं? मेंढीचं. मग आपल्याला बाकी सगळी माहित पाहिजे. गाईचं काय असतं रे? वासरू. गाईचं काय असतं? वासरू. म्हशीचं काय असतं? रेडकू. म्हशीचं काय असतं? रेडकू. आणि शेळीचं असतं करडू. बरोबर? करडू. शेळीचं काय असतं? करडू. शेळीचं काय? करडू. गाईचं वासरू, म्हशीचं रेडकू आणि मेंढीचं कोकरू. ओके, लक्षात आले? हे लक्षात ठेवायचंय. गाईच्या पिलाला वासरू म्हणतात, शेळीच्या पिलाला करडू म्हणतात, म्हशीच्या पिलाला रेडकू म्हणतात आणि मेंढीच्या पिलाला कोकरू म्हणतात. ओके, 11वा प्रश्न. प्रकाश या शब्दाचा कवितेतील विरुद्धार्थी शब्द शोधा. आपल्याला काय करायचंय? प्रकाश या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. कवितेतील काय आलाय? प्रकाश. अंधार, उजेड, काळोख आणि भ्या. काय आलाय प्रकाशाच्या विरुद्धार्थी? अंधार. कवितेत कोणता शब्द आलाय? अंधार. म्हणजे 11व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 12वा प्रश्न आहे. पुढील वाक्य पूर्ण करण्यासाठी सर्वोत्कृष्ट विकल्प निवडा. टिप्प माणसाचे आरोग्य धोक्यात येतं. स्वच्छतेमुळे माणसाचं आरोग्य धोक्यात येईल का? नाही. प्रदूषणामुळे, पावसामुळे, स्वच्छतेमुळे चालेल. कशामुळे आरोग्य धोक्यात येतं? तर प्रदूषणामुळे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रदूषणामुळे माणसाचे आरोग्य धोक्यात येते. त्यानंतर पुढे आहे खूप चांगला प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. काय प्रश्न आहे? तर राम गणेश गडकरी. काय प्रश्न आहे? राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव काय? काय विचारलाय प्रश्न? राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव काय? बरोबर? सांगा बरं कोणाला येते बघू आपण. राम गणेश गडकरी. बालकवी, कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, केशवसूत. राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव काय? आता बालकवी कोणाला म्हटलं जातं? तर त्र्यंबक बापूजी ठोंबरे. कोणाला म्हटलं जातं? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. कुसुमाग्रज कोणाला म्हटलं जातं? वि.वा. शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर. केशवसूत कोणाला म्हटलं जातं? केशवसूत. सांगा केशवसूत कोणाला म्हटलं जातं? केशव कुमार कोणाला म्हटलं जातं रे? प्रल्हाद केशव आत्रे यांना केशव कुमार म्हटलं जातं. प्रल्हाद केशव आत्रेला काय म्हटलं जातं? केशव कुमार. केशवसूत कोणाला म्हटलं जातं? कृष्णाजी केशव दामले यांना म्हटलं जातं केशवसूत. म्हणजे गोविंदाग्रज कोणाला म्हटलं जातं? राम गणेश गडकरी यांना म्हटलं जातं काय? म्हटलं जातं गोविंदाग्रज. केशवसूत कोणाला म्हटलं जातं? कृष्णाजी केशव दामले म्हणजे काय? केशवसूत. त्यानंतर कुसुमाग्रज कोणाला म्हटलं जातं? वि.वा. शिरवाडकर कोणाला म्हटलं जातं? कुसुमाग्रज. बालकवी कोणाला म्हटलं जातं? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना म्हटलं जातं बालकवी. खूप महत्वाचा प्रश्न आहे. याच्यावरती तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाणार आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा. बालकवी म्हटलं जातं त्र्यंबक बापूजी ठोंबरे, कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर, गोविंदाग्रज राम गणेश गडकरी, केशवसूत कृष्णाजी केशव दामले, केशव कुमार प्रल्हाद केशव आत्रे. लक्षातच ठेवायचं. त्याचबरोबर राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज म्हणतातच. त्याचबरोबर बळकराम देखील म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? बळकराम. म्हणजे विनोदी लेखन जी त्यांनी बळकराम या नावाने केलेलं आहे. बळकराम या नावाने राम गणेश गडकरी यांनी काय केलं? विनोदी लेखन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि कवितांचं लेखन गोविंदाग्रज या नावाने केलेलं आहे. कोणत्या? गोविंदाग्रज या नावाने केले. म्हणून 13व्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. राम गणेश गडकरी यांचे टोपण नाव काय? गोविंदाग्रज. ओके, महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. पुढे
पुढीलपैकी चुकीचे विरामचिन्ह वापरलेले वाक्य निवडा. असा इतिहास पुन्हा घडणार नाही. जास्वंद, जाई, जुई ही फुले आहेत. बापरे, केवढी उंच इमारत आहे. मुले ही महाराष्ट्राची संपत्ती, मुले ही राष्ट्राची संपत्ती आहे. बरोबर. आता पहा चुकीचं विरामचिन्ह कुठे आलंय तर पहा बापरे, इथं काही यायला पाहिजे होतं उद्गारवाचक चिन्ह. या ठिकाणी काय केलंय प्रश्नचिन्ह. म्हणजे चुकीचं विरामचिन्ह कुठे वापरलंय पर्याय क्रमांक 2 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. बाकीकडे पहा जास्वंद, जाई, जुई फुले आहेत. जास्वंद स्वल्पविराम, जाई स्वल्पविराम बरोबर आहे. त्यानंतर 15वा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणते शब्द पुल्लिंगी व स्त्रीलिंगी रूपात सारखेच असतात. पहा खूप महत्वाचा प्रश्न आहे हा, देखील महत्वाचा प्रश्न आणि इम्पॉर्टंट प्रश्न. अशाच पद्धतीचे प्रश्न स्कॉलरशिपला तुम्हाला विचारले जाणार आहे. तर पहा वकील, वकीलचं जर स्त्रीलिंगी केलं तर काय होणार आहे, वकीलच असणार आहे. विद्वान, विद्वानचं काय होणार आहे, विदुषी. पहा स्त्रीलिंगी काय आहे, विदुषी, विदुषी. विद्वान, विदुषी. साधू, साधूचं काय, साध्वी, साध्वी. जनक, जनक, जननी, जननी. पहा म्हणजे स्त्रीलिंगी रूप. पुल्लिंगी काय आहे, पहा आपण काय म्हणतो, तो वकील. आणि म्हणजे महिला जरी वकील असेल तरी तिला आपण काय म्हणतो, वकिलीन म्हणतो का, नाही, तरी तिला काय म्हणतो, वकीलच म्हणतो. म्हणजे तो, हे काय आहे, पुल्लिंगी व स्त्रीलिंगी रूपामध्ये सारखंच असणार आहे. वकील हा जो शब्द आहे तो पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी रूपात सारखाच आहे. पहा विद्वान म्हटल्यानंतर आपण काय म्हणतो, तो विद्वान. बरोबर. आणि ती विदुषी, तो साधू, ती साध्वी, तो जनक, ती जननी. बरोबर. म्हणजे पुल्लिंगी व स्त्रीलिंगी रूपात सारखेच असणारा शब्द आहे फक्त वकील. हा आपल्याला शोधायचा होता. म्हणून 15व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. त्यानंतर 16वा प्रश्न आहे, खालीलपैकी वचनाची अचूक जोडी ओळखा. पहा पंखा, पंखे होतं. आरसा, आरसे होतं. लाटणे, पहा लाटणे, लाटणी. वारुळ, वारुळे. पहा आता अचूक जोडी ओळखायची. पहा पंखा, इथं पंखे पाहिजे होते, हे चूक आहे. आरसा, आरसे पाहिजे होतं, हे चूक आहे. वारुळ, वारुळे पाहिजे होतं, हे देखील चूक आहे. म्हणजे अचूक जोडी कोणती आपली, लाटणे, लाटणी ही अचूक जोडी. बरोबर. लाटणे एक आहे आणि लाटणी अनेक आहे. बरोबर. म्हणजे अचूक जोडी आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 17वा प्रश्न होता, खालीलपैकी भविष्यकाळी वाक्याचा पर्याय निवडा. सचिन उत्तम आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो. वर्तमान काळ, सूर्य मावळताना पाहतानाचे दृश्य विलोभनीय वाटते. या ठिकाणी वर्तमान काळच आहे. यावर्षी गायनाच्या स्पर्धेत मधुरचा पहिला क्रमांक येईल. आलाय का, नाही, म्हणजे येणार आहे. म्हणून हे काय भविष्यकाळी वाक्य आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. आम्ही सर्वजण बाल आनंद मेळावा पाहण्यासाठी गेलो होतो. हे काय आहे, भूतकाळाचं वाक्य आहे. म्हणजे हे नाही, हे नाही, हे नाही. आपलं भविष्यकाळी वाक्य कोणतं आहे, पर्याय क्रमांक 3. यावर्षी गायनाच्या स्पर्धेत मधुरचा पहिला क्रमांक येईल. त्यानंतर 18वा प्रश्न आहे पहा, पुढील अर्थाचा योग्य वाक्प्रचार पर्यायातून शोधा. निराश होणे, निराश होणे. पहा पर्याय दिले आपल्याला, तोंडात बोट घालणे. तोंडात बोट घालणे या वाक्प्रचाराचा अर्थ आहे आश्चर्यचकित होणे. म्हणजे हा नाही. पाठ दाखवणे म्हणजे पळून जाणे, हा बी नाही. बरोबर नाही. पाठ दाखवली एखाद्या शत्रूने रणांगणावरती काय दाखवली, पाठ दाखवली म्हणजे तो काय झाला, रणांगणातून पळून गेला. नाही. पाय धरणे, पाय धरणे म्हणजे शरण जाणे. निराश होणे होतंय का, नाही. पाय धरणे म्हणजे शरण जाणे. निराश होणे म्हणजे हातपाय गाळणे, हातपाय गाळणे म्हणजेच काय, निराश होणे. म्हणजे 18व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हातपाय गाळणे. त्यानंतर 19वा प्रश्न आहे पहा, अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ याची चुकीची जोडी कोणती. पहा आता बरं का, अलंकारिक शब्द, अलंकारिक शब्द देखील मराठी भाषेतले एकदम महत्त्वाचे आहे. पहा आता काय केलं, श्री गणेशा शेवट करणे. वाटाण्याच्या अक्षता म्हणजे नकार दर्शवणे. बरोबर आहे बरं का, वाटाण्याच्या अक्षता बरोबर आहे, नकार दर्शवणे. मारुतीचे शेपूट लांबत जाणारे काम बरोबर. पिकले पान म्हातारा मनुष्य हे देखील बरोबर. मग आपल्याला काय विचारले, चुकीची जोडी. पहा याच्या खाली अंडरलाईनच करा. चुकीची, योग्य, अयोग्य याच्या खाली अंडरलाईन केलं का आपल्याला लगेच लक्षात राहतं. आपल्याला विचारलं चुकीची जोडी.
श्री गणेशा शेवट. श्री गणेशा म्हणजे शेवट होतं का? नाही, तर श्री गणेशा म्हणजे सुरुवात. म्हणजे हे आपलं उत्तर आहे. ही चुकीची जोडी आहे, म्हणजे हे आपलं उत्तर आहे. श्री गणेशा शेवट. शेवट म्हणजे काय? ही तिसरी. ही तिसरी म्हणजे काय होतं? शेवट होतं. पहा, ही तिसरी म्हणजे शेवट. तर इथं काय केलं? श्री गणेशा म्हणजे शेवट करणे. हे होतं का? नाही, आपल्याला चुकीची जोडी विचारली, म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर आहे 19व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, चुकीची जोडी श्री गणेशा शेवट. ओके, पहा पुढं. पुढचा प्रश्न पहा, 20वा प्रश्न आहे. 20वा प्रश्न खूप महत्वाचा आहे. पहा, विघ्नहर्ता या शब्दसमूहाबद्दल खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. विघ्नहर्ता आपण काय म्हणतो? गणपतीला विघ्नहर्ता म्हणतो, बरोबर नाही? विघ्नहर्ता, सुखकर्ता असं गणपतीला नाव येतं. मग विघ्नहर्ता या शब्दसमूहाचा अर्थ काय? तर पहिला आहे पहा, संकटग्रस्त असलेला, संकट दूर करणारा, संकटाची शहानिशा करणारा, संकट उत्पन्न करणारा. तर विघ्नहर्ता या शब्दसमूहाचा अर्थ आहे काय आहे? संकट दूर करणारा. पर्याय क्रमांक 2 हे 20व्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पहा 21वा प्रश्न काय विचारलाय? खालील शब्दकोशातील वर्णानुक्रमे लावल्यास योग्य पर्याय कोणता येईल ते ओळखा. पहा, आता शब्दकोश म्हणजे काय? क ख ग घ, बरोबर? या क्रमाने आपल्याला शब्द लावायचा. मग पहा, आता काय येतं? प फ ब म य र ल व म पहिला येतो. पहा, म नंतर र, नंतर रा आणि नंतर स. य र ल व श स, बरोबर? म्हणजे स येतो नंतर. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे काय आहे? वर्णानुक्रमे लावल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 21व्या प्रश्न. आता 22व्या प्रश्नाचं उत्तर पहा. 22वा प्रश्न काय आहे? तर खालील वाक्यात योग्य समूहदर्शक शब्द शोधून वाक्य पूर्ण करा. काय वाक्य आहे? किलबिलाट करत पक्ष्यांचा टिंबटिंब झाडावर भुरकून उडून गेला. भुरकन उडून गेला. काय पक्ष्यांचा? काय? तर थवा. लगेच आपल्या लक्षात येतो थवा, पक्ष्यांचा थवा. म्हणजे 22व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4. मग आता कुंज कशाचा आहे? बरोबर नाही? कुंज आपल्याला माहिती पाहिजे कशाचा आहे? झाडाचा किंवा वेलीचा. कशाचा? झाडाचा किंवा वेलीचा. पहा, म्हणजे आपल्याला पर्याय देखील समजले पाहिजे, सगळे पर्याय. ज्या वेळेस आपण प्रश्नपत्रिकेचा सराव करतो त्यावेळेस आपण हे पर्याय देखील शोधले पाहिजे, कशाचा काय अर्थ आहे, बरोबर नाही? कुंज कशाचा? झाडाचा किंवा वेलीचा. तांडा कशाचा रे? लमानांचा किंवा उंटाचा. लमानांचा किंवा उंटाचा तांडा. ताटवा कशाचा? फुलझाडांचा ताटवा, बरोबर? फुलझाडांचा ताटवा. आणि थवा कशाचा? तर पक्ष्यांचा थवा. म्हणजे किलबिलाट करत पक्ष्यांचा थवा झाडावरून भुरकन उडून गेला. आपलं काय उत्तर आहे 22व्या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. 23 आणि 25 साठी सूचना आहे. पहा, अशा पद्धतीचे वाक्य जुळवून आपल्याला काय करायचे असते? 6 मार्काचा प्रश्न आहे. पहा, बेग 2 4 बेग 6 म्हणजे 6 मार्क फक्त तुमच्या तुम्ही जे किती वाचन करता, वाचनावरती भर देता. जास्तीत जास्त तुम्ही जर वाचन केलं तर हा प्रश्न तुमचा बरोबर सुटतो. पहा, तुम्हाला 6 मार्क मिळतात. त्याच्यासाठी तुम्हाला हे तिन्ही प्रश्न अगोदर वाचायचे. व्यवस्थित काळजीपूर्वक वाचल्यानंतर तिन्ही प्रश्न तुम्ही त्याची उत्तरं अचूक शोधू शकता. पहा, काय 30वा प्रश्न? रस्त्याने चालत असताना अचानक टिंबटिंब धून ऐकू आली. गाण्याची, राष्ट्रगीताची, देशभक्तीपर गीताची, कवितेची. पहा, लगेच उत्तर देऊ नका, थांबा, त्याच्या खालचा वाचा. आम्ही सर्वजण स्तब्ध उभे राहिलो, गोंगाट करू लागलो, आपसात गप्पा मारू लागलो, नाचू लागलो. यातून देशभक्ती वटीमती दिसून येतो. स्वाभिमान, राज्याभिमान, देशद्रोहाची जाणीव, देशाभिमान. पहा, आता लगेच आपल्या लक्षात येतं, रस्त्याने चालत असताना अचानक कशाची धून ऐकायला यायला पाहिजे? राष्ट्रगीताची धून ऐकायला आली की आपण काय करतो? स्तब्ध उभे राहतो. आम्ही सर्वजण स्तब्ध उभे राहिलो, यातून देशभक्ती व देशाभिमान दिसून येतो. म्हणजे पहा, हे 6 मार्क आपल्याला आपल्या समजपूर्वक वाचनावर आहेत. त्याचबरोबर आपण व्यवस्थित त्या ठिकाणी जुळवाजुळव करतो का या संपूर्ण वाक्याची, याच्यावरती हे 6 मार्क आहेत. खूप महत्वाचा प्रश्न आहे. रस्त्याने चालत असताना अचानक राष्ट्रगीताची धून ऐकू आली, आम्ही सर्वजण स्तब्ध उभे राहिलो, यातून देशभक्ती व
देशाभिमान दिसून येतो. अशा पद्धतीचे मराठी विषयातले हे 25 प्रश्न आपल्याला किती मार्क मिळून देणार आहेत? 50 मार्क मिळून देणार आहेत. त्याच्यामुळे अतिशय महत्वपूर्ण या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ही जे मराठी विषय आहे खूप अवघड, कमी मार्क, सगळ्यात जास्त कमी मार्क कशामध्ये मिळतात तर मराठी या विषयात मिळतात. परंतु आपल्याला जास्तीत जास्त मार्क या मराठी विषयामध्ये मिळवायचे आहेत. त्याच्यामुळे आपण हा सराव संच या ठिकाणी संपूर्ण सोडून घेणार आहोत. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच त्या ठिकाणी आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.